खमाश ओळखते बौद्धनकरांचा लक्ष. दादा खरोखर आज मला वाटतं दुसरीच मुलाखत असेल हो आपली. दुसरीच. का तर जेव्हा हिंद केसरी व्हायच्या अगोदर तेव्हा पहिलीच बॅट घेतलेली आपण हो, मला वाटतं दैवडी साईडला हो दैवडला. है ना. पुन्हा तिथं हिंद केसरी झाला. हो. आता तिथून तेव्हापासून जी असं झालं की चढ उतार व्हायला लागला लक्षाबद्दल. हो काय नेमकं होतंय, काय चाललंय? नाही बैल तर पळायचाच. थोडं आपण काय करतो, आपण कंटिन्यू एका पायऱ्यात पळत नाही. आपण कंटिन्यू कधी गरीबाला बैल देतो, कधी हलक्यात पायऱ्यात बैल देतो, कधी मोठ्यांमध्ये पळतो. तिथं थोडं चढ उतार झाल्यामुळं कधी मार खाल्ला, कधी हे झालं. त्या पद्धतीत मग लोकांचा गैरसमज व्हायला लागला की आता बैल मार खायला लागला, बैल कमी व्हायला लागला. लोकांनी ते दृष्टिकोन डोक्यात घेतला की बैल कोणत्या पायऱ्यात पळतोय, कुणाला पळतोय. जी बैल कुणाला माहित नाही त्या बैलांना आपण पळलेलो आहे. आदत वासर घेऊन आपण ओपनला राहिलेलो आहे, ते लोकांनी बघितलं नाही. पण आज म्हणजे आपण ज्याला गरीबाला बैल दिली ती पण आज आपल्याकडे बघत नाही. ज्या आदत वासरांना बैल दिली ती पण आपल्याकडे बघत नाही. एकदा वर गेली की सगळी वरती वरती पळायचं बघतात. पण आज त्यांना जे कोणी शिकवलंय, ज्याने कोणी आज ज्या क्षेत्रात त्यांचा गुरु आहे, त्यांना विसरून चालत नाही ना. या क्षेत्रात प्रत्येकाला धरून चाललं पाहिजे. प्रत्येकाने हे डोक्यात कोण घेत नाही. हाय ते ज्याचं ज्याचं आपुलकीने सगळी म्हणतात मी मोठा मी मोठा. प्रत्येकाचं मोठं छाती ताणून प्रत्येक जण असतो. पण आज तुम्हाला कोणी वर आणले, त्यांना जर धरून चालले तर तुम्हाला पुढे पण फायदा आहे. आज त्यांचं काय वासरू समजा, आज त्यांचा बैल वर गेला, त्यांचं उद्या वासरू, तर हक्काने आपण फोन करू शकतो की बाबा आम्ही तुम्हाला बैल दिला, तुम्ही आम्हाला वासराला त्या बैल द्या. किंवा त्यांनी वासरू घेतलं तर आपण त्या आंबाल्याला फोन करू शकतो हक्काने की बाबा आम्हाला त्या बैलाला वासरू द्या. पण आज असं झालंय की कुणी काय करू शकत नाही. आज एकदा वर गेला की वरच गेला, खालच्या पाऱ्यात कोण खेळायलाच नको म्हणते. त्यामुळे मग आपला बैल जसं मग खाली पळायला लागला तसं खाली खाली. जे आपल्या जवळचे लोक आहेत त्यांनी तर आपल्याला 100% बैल दिलेलीच आहेत, त्यांचं मनापासून आभारच. पण ज्यांनी आपल्याला आपला बैल एवढा पळून, गाडी अतिशय सुंदर पळून त्या बैलांसोबत एक एक नंबर आम्ही कडनी पळून एक एक नंबर करून पण आपल्याला बैल देत नाही म्हणल्यावर त्या लोकांना आम्हाला हात जोडून आमचे नमस्कार आहेत त्या लोकांसाठी. आमची वासरं उजेडात आली ती पण आम्हाला आता नाही ज्या बैलांना आपण म्हणजे आदत वासरामध्ये बैल दिला, ज्या वेळेला कोण महाराष्ट्रात कोण ओळखत नव्हतं त्यावेळेस आपण त्यांना बैल देऊन ओपन मध्ये त्यांना उजेडात आणले. पण आज ती पण आपल्याला पायऱ्याला आपले फोन उचलत नाही किंवा आपल्याला नाही म्हणून चालतात. मग त्यांच्यासाठीच आज बैलांनी करून दाखवलं. पण पायरा नाही म्हणतात. आताची कंडिशन अशी, ज्या बैलामुळे उजेडात आली त्या बैलाला पण आता लोक बैल देतात. आज बैलांनी सिद्ध केलं, वासने पण आज आम्हाला सिद्ध करून दाखवलं. त्या बैल पण कडचा बादशाह म्हणून बैलांनी आज सिद्ध केला. आज पण कडनी पळून गट काढलेला आहे. उघड्या पळून 9 नंबरच्या तासावरून गट काढलाय. 4 तास मोकळे, वासरावर बी 4 तास मोकळी होती. तरी जवळजवळ 3 ते 4 शाकडे आम्ही गट काढलेला आहे. तीच आम्ही बैलांनी आम्हाला दाखवून दिलं की मी संपलो नाही, मी कधी पण येणार. मला वाटतं आज मग ते तो फायनलचा फेरगात असला का झालाय गट. हो गट चांगला होता. गटात चांगल्या गाड्या होत्या. त्यातच आपण बैलांनी सिद्ध करून दाखवलं स्वतःला. सिद्ध एवढं केलं. मोठं हिंद केसरीच मैदान प्रज्वल दादा की रात्री काय जेव्हा गट पुकारलं का मग 2 चिठ्ठ्या होत्या का, कसा डिसिजन घेतला की मोठ्या ह्याच्यातच पळायचं? नाही ना, आम्हाला पहिले पण सवय पेडगावच्या मैदानात लक्ष अख्ख्या महाराष्ट्राला लक्ष नाही होतं, अस्तित्व दाखवून दिलं. आज पण आम्हाला तो तीच चान्स भेटला. आज पण 2 चिठ्ठ्यामुळे त्याच नाव पळायचं, त्यामुळे कोणी काही चिठ्ठी बघितली नाही. हाय तिथंच वैभव म्हणला हाय लवकर चिठ्ठी, लवकर आपलं बैल पण पळून आराम होईल. त्यामुळे काय होईल ते जाईल म्हणला. एकतर गटाला घरी जाऊ, नाही तर फायनलचा गुलाल घेऊनच घरी जायचं. आज आता किती दिवसातून गॅप आपण काढतात लक्षाला? आज बैल जो 10 दिवसातून गॅपला काढला. काल बैल पळला, पण काल कडनी गाडी लागली. आज पण कडनी दोन्ही चिठ्ठ्या, आज पण कडनी म्हणजे कालची एक चिठ्ठी कडनी, आजच्या पण दोन्ही चिठ्ठ्या कडनी. 1 नंबर तास आणि 9 नंबर तास. पण बैलांनी सिद्ध करून दाखवलं की तो पब्लिकचा बादशाह आहे. काल बॅडलं का आमचं की लक्षात बाहेरून घालाय पाहिजे होता, पण थोडंसं वर खाली झालं पोरांच्या नियोजनात. हरजीत चालत राहते, त्याबद्दल आमचा काहीच प्रॉब्लेम नाही. पण जे बैलावर अविश्वास दाखवतात, कालची पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, ती पण व्हिडिओ बघा. बैल किती पळतोय आणि तुम्हीच महाराष्ट्राने कमेंट करून सांगायचं की बैल काल किती पळालाय आणि मग बोलायचं. खालची व्हिडिओ बघा आणि वर निकालाची व्हिडिओ बघायची. जेव्हा आत्ता लक्ष म्हणजे जी मागला आता 1 वर्ष त्या स्पीड आज आपल्याला स्पीड बघायला भेटली. 100% बैल ज्या ज्या वेळेस जेव्हा आमच्या ग्रुपवर किंवा त्या स्वतःवर कोण बोट दाखवतो ना, त्यावेळेस तो स्वतःच्या पाळ्याची जेव्हा सगळ्यांना दाखवून देतो की हा बौद्धनकरांचा लक्ष आहे आणि हा महाराष्ट्रात कधी कोणाला पण काही बी करू शकतो. पण लक्षानं खरोखर बौद्धनकरांचं नाव आहे की नाही महाराष्ट्रात केले बरं का. तर जेव्हा स्पीडनं आणि त्याच्या नावानं जेव्हा बैल पळतो त्या नाव मालकाचं होत असतं है ना प्रज्वल? 100% ज्यावेळेस बैल पळतो, कुणाकडे पैसा आहे कोण बघत नाही, कुणाच्या गळ्यात किती तोळ सोनं आहे हे बघत नाही. पण जो बैलाच्या पायातली जी गती आहे हे बघून आज महाराष्ट्र तुमच्या पाया पडणार आहे. आणि तेच आज बी सत्य आहे, उद्या पण सत्यच राहणार. तुमच्या पैशाकडे कोणीच बघणार नाही. तुमचा जो बैल जो पळणार तिथंच महाराष्ट्र तुम्हाला सलाम ठोकणार. आता डिसिजन घेतलंय का आता ज्याला बैल द्यायचा तो आपल्याला बैल देत असलं तर त्याला बैल, आता कसं लक्षात घेतलंय की आता आपण पण मोठ्याच पैरात व्हायचं आता? नाही, तुम्हाला खरं सांगू का, आपल्या मनात तसं काहीच नसतं. कसं आहे, प्रत्येकाची बैल मी स्वतः माझी बैल म्हणून प्रत्येकाला बैल देत असतो. असं नाही की बाबा तुझा हेच आहे. माझ्याकडे आला ना प्रेमाने, दादा मला बैल पाहिजे, मला बैल दे, आपण स्वतः घेऊन जातो. कितीतरी वेळा मी असं न व्हिडिओ बघता बैल घेऊन गेलो, कितीतरी वेळा.
प्रत्येकाने जे घेऊन गेलो ना ज्यांच्यासाठी त्यांनी किती वेळा मुलाखत टाकलेत की प्रवीण दादा माझ्यासाठी ह्या मैदानावर बैल घेऊन आलेत आणि आम्ही तिथं फायनलला राहिलो. एवढा विश्वास आहे आपला. बैल आहे ते लक्ष म्हणून आता उजेडात आता असं चाललंय की बावधनवाली वैद्य घेतात, हा मेन मुद्दा म्हणजे घेता का तुम्ही पैसे? हो 100% पैसे घेणारच आम्ही. कारण तुम्हाला सांगतो पहिले घेत नव्हतो, पण आता जे चालू आहे कंडिशन मध्ये, कारण आपल्याला पण बैलाला भरपूर आहे. आम्हाला तुम्ही विचार करतो 200 किलोमीटर यायचंय, आज आमचा आतापर्यंत 10,000 खर्च आहे कालचं राहून वगैरे. मग हे प्रत्येकाला कुठेतरी स्टेबल करायला लागतं. आपले पण घरचे असं नाही की आपल्या घरात सोन्याची कौल आहेत. आपण पण कुठेतरी गरीबाच्याच घरातून आलोय. आपण शून्यातून 6 महिन्याचं असताना आपण लक्ष घेतलेलं आहे. आज एवढा 4.5-5 वर्षाचा बैल उभा करायचा म्हणल्यावर खायची गोष्ट नाही, किंवा चिचुकी आपण दिलेल्या नाहीत कोणाला. आपल्याला जे केलेलं आहे आपण तेच समोरसाठी करतो. आपण असं नाही की आपल्याला लाख रुपये द्या 2 लाख रुपये द्या, आम्हाला टेम्पो भाडं द्या, आम्हाला काय आपलं खाणं पिणं द्या, आपण तुमच्यासाठी बैल घेऊन येतो. पण तुमची वस्तू पण त्या क्वालिटीची पाहिजे. तुमची वस्तू त्या लेवलची असेल, आपल्या बैलाला दोन्ही खाणं आतलं बैल भेटला, आपण 100% घेऊन येणार तुमच्यासाठी. आपल्या देव बकासूर पप्पा आलाय 100%. कसा आनंद ती होता? आमची काय घरची गाडी आहे. मोहिला कधी पण फोन लावा, मग आम्हाला एका शब्दावर फोन लावा. कधी पण आपल्याला पळायचं असेल ना, कधी पण आपल्याला बैल घेऊन येणार. आणि त्या आपण पळलो त्यासोबत आता पण लक्षाने उजवीने बाहेरून पळून सेमी काढलेला आहे आपण लक्षाने आपण बकसून आपण. त्यामुळे ही काय घरचीच गाडी आहे. आज वैभव शेठ असतात हो. तर वैभव शेठचा माझा कॉन्टॅक्ट असतात, आपला कॉन्टॅक्ट होत नाही, पण वैभव शेठचा म्हणजे रात्रंदिवस तुम्हाला सांगतो वैभव शेठ जे आपली बॅकबोन म्हणतात ना, पाठीचा काना, आज आमच्या ग्रुपचा पाठीचा काना तो आहे. तो जर नसता तर मी आज प्रज्वल दगडे म्हणून मार्शलला कळलो नसतो. हा लक्ष बावधूंचा लक्ष आहे म्हणून मार्शलला कळला नसता. आज ग्रुपचं जे काय आहे ते सगळं त्याच्यामुळे. तो जरी आज नसला, आज आलाय नाही, पण भरपूर मैदानात तो नसतो. तो नसता तरी तिथं बसून सूत्र हलवणार. मेडिकलला त्याचं स्वतःचं मेडिकल आहे, तो मेडिकलवर असतो. असं पण नाही, आमची प्रत्येक पोरं काय ना काहीतरी काम करून हे क्षेत्र चालू ठेवलेलं आहे प्रत्येकाने. असं नाही की कोण काय टावळका करतो, असं नाही. प्रत्येक पोरग घरदार बघून सगळं बघूनच या क्षेत्रात आलेलं आहे. आणि माझी पहिले पण प्रत्येकाला शिकवण आहे, पहिलं घर बघा नंतर ह्या नाद करा. कोण नसेल तर मी एकटा येईल बैल घेऊन, पण घरदाराला आई वडिलांना त्रास देऊ नका. आई वडिलांचं सगळं करूनच या क्षेत्रात द्या. मित्रांनो मेन मुद्दा वहिनी घरी येणार आहेत प्रोज्युबलच्या, आणि आज गुलाल आज खूप महत्वाचा आहे. आज वहिनीसाठी आज आपला लक्ष गुलालात पात्र व्हावा. काय सांगशील आज, काय फॅन लोक सांगशील आज वहिनी घरी येणार आहेत, काय सांगशील? हो नाही, ती येणारच आहे जवळ, तिचाच पायगुण, तिच्यासाठीच आज लक्ष पाळणार आहे. तिने कालच सांगितलं कालचं झालं उद्या बैल 100% गुलालात राहणार. लक्ष पण करतोय प्रयत्न. गटाला तर आपल्याला कळलं त्याचे तो 100% आहे त्या गतीने पळलाय. बघू काय होतंय. तो तर 100% प्रयत्न आपल्याला गॅरंटी, बाकी सगळं नशिबावर आहे. वहिनीला माहिती आहे का घरात बैल आहे, ती बैलाचा नाद आहे म्हणून काय दिवसांनी जोडीने जाणार आहेत मैदानात. पुन्हा गाडी मालकीन बघा भेटलं का आपल्याला? काय दिवसांनी आता वहिनीकडे घरी घोडा आहे, त्यांच्याकडे पण बैल आहेत. तिला पण म्हणजे त्यांच्या घरच्यांना नाद आहे चांगला. म्हणजे क्षेत्रात हे नसलं तरी आवड आहे, आवड आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. या आज दिवसांनी संपूर्ण फॅमिली तुम्हाला मैदानात दिसणार आहे. खूप खूप कातर हे पाहिजे, कुटुंब पाहिजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये. आज खरोखर एक गाडा मालकीन आज या बैलगाडी क्षेत्रामध्ये येणं म्हणजे खूप, म्हणजे आज लाखाची मूल गोष्ट आहे. आणि प्रज्वल सारखा दिलदार माणूस मित्रांनो आज खरं तर आज जावा जाईल वैभव शेठचा माझा असं बैलगाडी क्षेत्रामध्ये मला ही प्रेम भेटलेलं. अशी ओळख माझी बैलगाडी क्षेत्रात नाही जी म्हणजे बघा, आज तुम्ही माझ्या भावासारखे झालाय. हे क्षेत्र नसतं तर तुम्ही मला ओळखलं नसतं, मी तुम्हाला ओळखलं नसतं. किंवा 4 लोक आहेत आपली, प्रत्येक ड्रायव्हर म्हणा, सुट्टी मेकर म्हणा, हे मला घरातल्या फोन लावतात. घरलं बाळा कुठे आहे, काय काय करतोय. आज बैल पळला नाही ना, काल फोन केला, काल रात्री मला कितीतरी पोरांनी फोन केला, अरे भाऊ झालंय का ना, काय चुकलंय, कुठं चुकलंय, 4 गोष्टी कुठं चुकल्या तर ते आपल्याला सांगणार आहे. ही घरातली आपली फॅमिली आहे. असं म्हणजे हे बैलगाडी आपण जर समोरच्या नीट वागलो, आपण जर समोरच्याला शब्द दिला तर समोरचे पण आपले त्या लेवलने आपल्या सोबत वागणार. आपण समोरच्याला आरतुरी केला. आता काय झालं, नवीन पिढी भरपूर आली, ते आम्ही पण नवीनच आहे, पण भरपूर आली. ही काय करतात, थोडं आरेला कार्य करतात. त्याच्यापेक्षा आपण थोडं नमतं घेतलं तर 100% क्षेत्र आहे सगळे. पोर आहे. आज एक पोरग महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीला, छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा, प्रत्येक गोष्टीला प्रत्येक जण लागतो. आज तुम्ही नसते तर आपण उजेडात येत नाही. आज मीडियामुळे इतकी मोठी ताकद आहे मीडिया, की भरपूर म्हणजे एकाला 0 करू शकते तर डायरेक्ट स्टार करू शकते, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे या क्षेत्रात म्हणजे इतकं महत्वाचं आहे आणि प्रत्येकाला धरून राहिलं पाहिजे. ते क्षेत्र तेवढं फक्त तरुण पिढीने राखावं. तुमचं काम पण चांगलं आहे, तुमच्याबद्दल पण आमचं नाही का सर्वांच्या टीम कडून आमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. इतकं म्हणजे तुमचं काम म्हणजे महाराष्ट्रात एक आदर्श घ्यावा असं तुमचं काम. फक्त मुलाखतच नाही तर तुम्ही जे तुमचं लाईव्हचं चालू केलेलं आहे किंवा इतर कामं असतील, तुम्ही सगळं धरून एक घरची फॅमिली धरून
सगळी गोष्ट जपून हे क्षेत्र पार पाडताय आणि तुमच्यासारख्या लोकांचा म्हणजे असा आदर्श घेण्यासारखा की इतकं छान कामं तुम्ही करताय. त्यामुळे भरपूर म्हणजे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे, कुठेतरी तुमची शिकवण घेतली पाहिजे प्रत्येक तरुण पिढी प्रत्येक माणसांनी की इतका छान माणूस, इतका कुठेतरी प्रत्येकाला धरून राहणारा माणूस या क्षेत्रात आपल्याला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे क्षेत्राला. मित्रांनो हे कमवायचं आपल्याला का तर बघून लक्ष जेव्हा आपण दर्शन घेतलं होतं आणि खूप मला एवढं प्रेम भेटलं होतं का एवढं मला वाटतं लक्षाची एवढे फॅन फॉलो आहे की आपण वाटत नाही, मला वाटतं एवढं पता पण लक्षाचे एवढे फॅन फॉलो आहेत का ना का तर जेव्हा आपण दर्शन घेतलं होतं किकलीच्या मैदानात वैभव बरोबर का फायनल राहिलेला मला वैभव शेट म्हणलं नाही मला दर्शन बैलच घेऊन देईल. खरोखरच आज मला प्रत्येक नंदी माझ्या देवा समान आहे. आज यासाठी नंदीने घडतो माझ्या देव बकासूर असो मथुर असो लक्षात नंदी जसं तुमच्यावर बकासूरचा आशीर्वाद तसं आमच्यावर बकासूरचा आशीर्वाद आहे. बकासूर पण लक्षाचा भाऊच आहे. आमच्या घरचीच गाडी, एका तालुक्यातली गाडी, एका गावातली फक्त एक मध्ये गाव आहे लगेच आमचं गाव. म्हणजे जितकं तुम्हाला बकासूरचा आशीर्वाद तितकं आम्हाला पण आहे आणि तितकं मारसात आज गाडी काय पण होत्या बकासूर त्यांनी केलेलं हे कोणी करू पण शकत नाही. रेकॉर्ड तोच मोडू शकतो. त्यामुळं आज काही होऊ द्या ते विषय सोडून द्या, हारजीत असते हे बैलगाडी क्षेत्र आहे पण त्यांनी जे करून ठेवलंय त्याची जी क्वालिटी त्यांनी करून ठेवली, त्याचं जे नाव केलं हे 7 समुद्र पार गेलेलं आहे आणि ते 7 पिढ्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बकासूरचं हे नाव 100% राहणार. खूप दादा आज वैभव शेट आणि तुमच्या सर्व टीमचं आणि लक्ष करून प्रज्वल आता मला एकदा शुभेच्छा देतो आणि लग्नाच्या पण शुभेच्छा देतो. आणि खरोखरच आज नशीब आहे शेवटी आज ही पेडगाव हिंद केसरी म्हणजे खूप मोठा मान आहे. आज लक्ष गुलाल राहावा हीच इच्छा करतो. आज खोटं बोलत ना तुम्हाला, आमच्या पोराचं एवढं प्रेम आहे बैलांवर की आज तो म्हणलेला आहे जोपर्यंत गाडी आपली होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. तेव्हा का पण कसं विषय असतो प्रत्येक बैलावरच्या प्रेमाचा, बैलाच्या आपुलकीचा, हे असं प्रेम असल्याशिवाय आपण बैलगाडी क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे एक बैलावरचा जीव आहे का? हो जीव काय सांगतो बाळा कशी काय म्हणजे काय नेमकं बैलासाठी काय पण करायला तयार आहे, फक्त बैल पाळावा हीच अपेक्षा आहे आमची. आज गट काढलाय, आज गट काढला कसा आनंद आहे? आज गट काढला म्हणजे फायनलचा फेरा पडलोय असे आमचे हे झाले. आज अश्रू भरून आले म्हणजे प्रेम आनंदीवरचं मला कळत नाही. फक्त माणूस काय करतो टीका करतो, शो ह्यासाठी करतो, जो फेमस होण्यासाठी करतो. मित्रांनो ज्याला माहित असं जो करतो ना त्याला माहित असतं नंदीवरचं प्रेम काय आहे ते. आज पाय वाटणारे भरपूर जण आहेत काय प्रचोबल 100% भरपूर जण आहेत कमेंट पण करणारे जे बैलावरचं प्रेम आहे ना ते जास्त त्यालाच माहित असं का करतो आणि कोणासाठी करतो. लोकांना वाटत असं फेम साठी करतो किंवा XYZ काही वाटू दे, लोक बोलणारे असतात पण जे बैलावरचं प्रेम आहे आज तो साईडला उभा होता, तो आलता का व्हिडिओ मी बोलून घेतलं, त्याला लोकांना वाटत की जे त्याच्यावरचं जे प्रेम आहे ह्याच्यावर जे प्रेम आहे माझा विषय सोडून द्या, आम्ही हे बैल त्यांचा आहे, बैल माझा एकट्याचा नाही, माझं नाहीच आहे, बैलच हा त्यांचा आहे. बैल ते नसते तर मी आज नसतो. आज त्यांच्यावर सगळे, त्याच्याशिवाय बैल कोणाला पुढे धरून देत नाही. मग बघा म्हणजे सोडून आज तो आमच्यासाठी इथं आलेला आहे. आज बैलाला पण माहित आहे ते व्यक्ती माझ्यासाठी करतो मग त्यासाठी आज खात्र घडणार आहे. पण चांगलं घडावं एक विनंती आहे. आज सगळ्यांचं वाटतं माझ्या अंगावर पण हिंद केसरीचा गुलाल पडावा आणि खरोखर लक्षात आहे ती धमक आहे आणि लक्ष आणि काय आज भरपूर हिंद केसरी मैदानात त्यामुळे नक्की काय ना काय आणि ज्यांनी टीका जे केल्या किंवा काय केलं त्यांना पण लक्ष उत्तर देणार. आणि सगळ्यांना एकच मागणी माझी, फक्त तुम्हाला वर कोणी आणलंय हे विसरू नका, कोणासाठी आणलंय हे विसरू नका. तुम्ही जे कष्ट करता ते करा, तुमचं पण ज्या त्या ठिकाणी जास्त्याचं पण बरोबर आहे की आमचा बैल वरच्या पायात पळवा आमचं बैल, पण तुम्हाला आज या क्षेत्रात टिकवलंय कोणी, आपली ओळख कोणामुळे हे विसरून चालत नाही. त्यामुळे तेवढं फक्त बघा, बाकीची काय जास्तीची इच्छा कोणाला बैल द्यायचा नाही द्यायचा तो काय वैयक्तिक मालकाचा मालक नाही होत आहेत, पण विचार करा एक समोरच्यानी आणि बघा काय होतंय. चालतं दादा खरोखर उजेडात पण नव्हतं त्याला आजपर्यंत आम्ही बैल दिला पहिल्यांदा, तो आता एवढ्याच 2-3 महिन्यात चर्चेत आला. त्याने ज्या बैलामुळे ते उजेडात आला त्या बैलाला पण त्याने नाही म्हणलं, पायर होऊन पण तोडला, पण त्याला पण कळलं लक्ष आहे. काल ते गटाला मार खाल्ला त्यांनी, पण आम्ही पण मार खाल्ला, पण आज पण त्याच दुसऱ्या फारकांनी कडनी गायला सिद्ध करून दाखवलं मी पण आज कमी नाही. जे पायरा झालता त्या वासराला आम्ही कुठे गेलतो पण लय लांब गेलतो, 250 किलोमीटर गेलतो पळायला. रातच्या 1:30 वाजता पहिला टेम्पोचा टायर फुटलेला, आमचा पायरा कॅन्सल का आमचं नियोजन नव्हतं, आम्हाला कॅन्सल करायचं होतं पण मैदानात जायचं, पण मला शब्द गेला शब्दासाठी जाणं नाही. प्रज्वल शेट्ट म्हणत होता नको जायला काहीतरी करू. रातच्या ते 2 वाजता टायर खोलला, दुसरी पिकअप बोलवली, पिकअप ओढून आम्ही लोणंदपर्यंत जवळजवळ कमी 70 किलोमीटर पिकअप टेम्पोला ओढून नेली. 5 वाजता टायर बदलला, तिथून आम्ही परत 100 किलोमीटर पुढे गेलो त्यांच्यासाठी शब्दात. तिथं पण आपला बैल फायनलला राहिला. ज्या बैलामुळे ते वासरू उजेडात आलं तेच बैल आता आपल्या बैलाला नाही म्हणत होता, तर त्याला पण आपल्या बैलाने सिद्ध करून दाखवलं आम्ही पण कमी नाही, आम्ही पण आहे. मित्रांनो असं करू नका, म्हणजे प्रत्येकाला चान्स द्या, प्रत्येकाला नाही म्हणजे काय होतं तू म्हणजे ह्या 2-4 लोकांमुळं
म्हणजे जे आमच्या लोकांवरचा विश्वास आहे की बाबा आपण ह्याला बैल द्यावा, आपल्याला हा उद्या देणार, हे विश्वास कुठेतरी एक तडा जातो ह्या गोष्टीला. पायरा तोडणं हे लय महत्वाचं कंडिशन आता एक पायरा तुटला म्हणजे शब्द एक म्हणजे जो तडा जातो ना म्हणतात ना विश्वासाला, तो गेला नाही पाहिजे. आता तुम्हाला खोटं बोलत नाही, बाळासाहेब खोमणे रेस्टार आज रॉयल माणूस आहे. रॉयल माणूस. रॉयल माणूस आमची गाडी पडली, गाडीने मार खाल्ला सेमीला, एवढ्यावर मार खाल्ला. त्या दिवशी सेमी बघा कुठल्या मैदानाचा, गुरसाळीचा सेमी बघा, एवढ्यावर मार खाल्ला, पण तो काय बोलला नाही. आमचं 2 दिवस आधी चर्चा आली, वैभव माय काय करायचं म्हणलं, बघित दिला तर त्यांनी असंच बोललं. मी म्हणलं देतात का नाही बघ म्हणलं, फोन लावून एका शब्दावर मला येतो म्हणलं वासरू घेऊन. त्यांच्या पण मनात काय ना, ते रॉयल माणूस आहे एकदम. त्यांचा एका शब्दावर बोलले की येतो बैल घेऊन. अशी माणसं या क्षेत्राला गरज आहे. तशी गाडी विचार पण नाही केला त्यांचा आज त्यांना म्हणलं ना वासरू डावी निघाला, वासरू डावी निघाला, उजवी निघाला म्हणलं, त्यांचा आमच्या विश्वास आहे, आमचा त्यांच्या विश्वास आहे. त्यामुळे आज हे क्षेत्र टिकवलंय. तशी लोक या क्षेत्रात झाली नाही. क्षेत्र एक 7 समुद्र पार, एक महाराष्ट्रात नाही म्हणतो, भारतभरात या क्षेत्राचं कुठेतरी पवित्र पण जपलं जाईल आणि हे क्षेत्र टॉपला पण जाईल. बघा मित्रांनो, हे असं म्हणजे ज्यानं भोगलंय हे सगळं त्याला माहित आहे. ज्यानं जे रात्रदिवस कष्ट केले हे त्यांना माहित आहे. आज फक्त वाटतं की बैल बोलतोय, हे काय आहे ते काय, पण जीव रात्रदिवस जड पडतोय. आज तोंडातनं शब्द येतात जे त्यांच्याबरोबर वाईट घडलं किंवा घडत असते. असून दे, प्रत्येक वेळेला असं येत असतो. असून दे, तुमच्या पुढच्या शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.